नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक जागा महत्त्वाची असते आणि त्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे बाथरूमलाही वास्तुशास्त्रामध्ये विशेष स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात याचा संबंध चंद्र आणि वरुण देवता म्हणजे जलदेवता या देवतांशी असल्याचे मानले जाते. वास्तू आणि धर्म या दोन्हीमध्ये असे मानले जाते, जर तुमच्या घरातील स्नानगृह अस्वच्छ राहिले तर अशा घरातून धन संपत्ती आणि समृद्धी दूर जाते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाथरूममध्ये जर वास्तुदोष असेल तो दूर करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो. त्याचबरोबर बाथरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवावी व कोणत्या वस्तू ठेवू नये. त्याचबरोबर बाथरूम अटॅच असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, घरामध्ये बाथरूम आणि शौचालय बांधताना किंवा वापरताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. बाथरूम किंवा शौचालय वायव्य किंवा दक्षिण पश्चिम ही दिशा सर्वोत्तम मानली जाते. घराच्या ईशान्य आणि पूर्व दिशेला कधीही बाथरूम किंवा शौचालय बनवू नका. यामुळे आरोग्याच्या आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तसेच घराच्या अगदी मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानी बाथरूम चुकूनही बनवू नका. किचन आणि देवघराजवळ बाथरूम चुकूनही नसावी. देवघराच्या वर किंवा देवघराच्या खाली, देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या समोरासमोर बाथरूम चुकूनही नसावं. कमोड शौचालयाची सीट कोणत्या दिशेला असावी. तर मंडळी, शौचास बसताना तुमचे तोंड दक्षिण किंवा उत्तर दिशेकडे असणे शुभ मानले जाते. पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून शौचास कधीही बसू नका. ही दिशा वास्तुशास्त्रात वर्ज्य मानली जाते. आंघोळीचा नळ, शॉवर किंवा वॉश बेसिन नेहमी बाथरूमच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीला असणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह शुभ दिशेने होतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की गीझर किंवा हीटर कधीही आग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते. बाथरूममध्ये हलके आणि साधे रंग वापरावेत, जसे की पांढरा, फिक्कट निळा, क्रीम रंग किंवा राखाडी रंग आपण वापरू शकता. काळा किंवा गडद काळा, गडद लाल किंवा अतिशय गडद रंगाचा टाईल्स वापरणे अशुभ मानले जाते. बाथरूममध्ये आरसा नेहमी बाथरूमच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीलाच लावला पाहिजे. आरशामध्ये कमोड किंवा बाथरूमची सीट दिसणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. बाथरूमचा दरवाजा नेहमी लाकडी असावा. लोखंडी किंवा धातूचा दरवाजा बाथरूमला चुकूनही लावू नका. तसेच वापर झाल्यानंतर बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा, जेणेकरून तिथली नकारात्मक ऊर्जा घरात पसरत नाही. बाथरूममध्ये एक लहान खिडकी, एक्झॉस्ट फॅन असणे गरजेचे आहे. असा फॅन बाथरूममध्ये लावणे आवश्यक आहे. तो पूर्व किंवा वायव्य दिशेला असणे उत्तम मानले जाते, जेणेकरून हवा आणि ओलावा बाहेर पडेल. बाथरूम नेहमी कोरडी आणि स्वच्छ ठेवावी. ओलसर आणि अस्वच्छ बाथरूममुळे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. बाथरूममध्ये असलेली पाण्याची बादली कधीही रिकामी ठेवू नका. ती नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेली असावी. विशेषतः बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे शुभ मानले जाते. बाथरूमच्या नळातून पाणी टपटप खाली पडत असेल तर वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. यामुळे आपला पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो. हे पैसा खर्च होण्याचे किंवा धनाचा नाश होण्याचे एक लक्षण आहे. म्हणून बाथरूमचा नळ कधीही टपकणार नाही याची काळजी घ्या. बाथरूममधील एका कोपऱ्यात एका लहान काचेच्या वाटीत खडे मीठ अवश्य ठेवा. हे मीठ तुम्हाला शनिवारी ठेवायचं आहे आणि पुढच्या शनिवारी ते तुम्हाला बदलायचं आहे. पहिलेचे मीठ, पूर्वीचे मीठ तुम्हाला बाथरूममध्ये टाकून द्यायचं आहे आणि वाटीमध्ये नवीन मीठ भरून ठेवायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या नियमांचे पालन करणे अधिकच फायदेशीर ठरते. तर मंडळी, बाथरूम आणि टॉयलेट जर अटॅच असेल तर आपण कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे याविषयीची माहिती पाहूया. आजकालच्या आधुनिक घरामध्ये जागेच्या अभावामुळे बाथरूम आणि टॉयलेट
अटॅच केले जाते. अटॅच म्हणजे एकत्रित असणे खूप सामान्य झाले आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार याला वास्तुदोष मानले जाते. कारण बाथरूम हे चंद्राचे म्हणजे जलतत्वाचे आणि टॉयलेट हे राहूचे मानले जाते. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. जर तुमच्या घरात अटॅच बाथरूम किंवा टॉयलेट असेल तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सोपे आणि महत्त्वाचे नियम जर पाळून जर तुम्ही अटॅच बाथरूम वापरली तर तुम्हाला नकारात्मक ऊर्जेचा दोष लागत नाही. तर वास्तुदोषाचा इफेक्ट तुमच्यावर पडणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा घरात वाढणार नाही. शक्य असल्यास बाथरूमच्या भागात आणि टॉयलेट कमोडच्या भागात एक काच लावला पाहिजे किंवा पडदा तरी लावला पाहिजे. यामुळे दोन्ही ऊर्जा एकमेकात मिसळणार नाहीत. जर अटॅच बाथरूम असेल तर टॉयलेट सीटमध्ये आणि आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये एक काच किंवा पडदा अवश्य लावला पाहिजे. कमोड किंवा शौचालयाच्या सीटवर बसताना तुमचे तोंड उत्तर किंवा दक्षिण दिशेला असणे शुभ मानले जाते. पूर्व आणि पश्चिम दिशेला पूर्णपणे तोंड करून आपणास बसायचं नाही. अंघोळीचा नळ आणि शॉवर उत्तर पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे. अटॅच बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी एका छोट्या काचेच्या वाटीमध्ये खडे मीठ, लवंग, कापूर आणि तुरटीचा खडा ठेवा. यामुळे बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा राहूची वाढणार नाही. अटॅच बाथरूमचा दरवाजा वापर झाल्यानंतर लगेच आणि नेहमी बंद ठेवावा. जर दरवाजा उघडा राहिला तर टॉयलेटची नकारात्मक ऊर्जा थेट बेडरूम किंवा संपूर्ण घरात पसरली जाते. टॉयलेट फ्लश करताना आणि वापर नसेल तेव्हा कमोडचे झाकण नेहमी बंद असावे. कारण झाकण उघडे ठेवून फ्लश केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि जंतू हवेत पसरतात. बाथरूमसाठी प्लास्टिकच्या स्वतंत्र चपला अवश्य ठेवल्या पाहिजेत आणि त्या बाथरूमच्या बाहेर ठेवल्या पाहिजेत. बाथरूममध्ये चपला चुकूनही ठेवू नका. बाथरूममध्ये ज्या चपला आपण वापरतात त्या चपला फाटलेल्या नसाव्यात. अटॅच बाथरूममध्ये ओलसरपणा जास्त काळ राहू नये. आंघोळ झाल्यानंतर वायपर मारून फरशी लगेच कोरडी करण्याचा प्रयत्न करा. या बाथरूमसाठी नेहमी हलके रंग वापरावेत, जसे की क्रीम, पांढरा, फिक्कट निळा, गडद काळा आणि गडद लाल रंग अजिबात बाथरूममध्ये वापरू नका. बाथरूममध्ये नेहमी चांगल्या दर्जाचे एअर फ्रेशनर किंवा कापूर वापरला पाहिजे. दुर्गंधीमुळे राहूचा प्रभाव वाढू शकतो, त्यामुळे बाथरूम नेहमी सुवासिक ठेवणे गरजेचे आहे. अटॅच बाथरूम या संदर्भात तुमच्या मनात एखादी शंका निर्माण झालेली असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. त्याचे उत्तर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.